नमस्कार बालमित्रांनो, पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास पाठ 17वा माझी जडणघडण पान क्रमांक 105 पाहणार आहोत. यासाठीची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे. हा माझा परिचय. मुलांनो, आता तुमचे इयत्ता 4थीचे परिसर अभ्यासाचे पुस्तक काढा. त्यामधील 17वा पाठ माझी जडणघडण पान क्रमांक 105 काढा. या पाठामध्ये सुरुवातीला काही चित्र दिलेली आहेत. या चित्रांचे तुम्ही निरीक्षण करा. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते? या चित्रातील छोटी मुले मोठ्या माणसांकडून काय शिकत आहेत? पहा, पहिल्या चित्रातील मुलगा आपल्या आईकडून दात घासायला शिकत आहे. दुसऱ्या चित्रातील मुलगा सायकल चालवायला शिकत आहे. तिसऱ्या चित्रातील मुले आजीकडून गोष्ट शिकत आहेत. चौथ्या चित्रातील मुलगी तिच्या आईकडून स्वयंपाक बनवायला शिकत आहे. आणि शेवटच्या चित्रातील मुलगा त्याच्या बाबांना म्हैस धुवायला मदत करत आहे. अशा प्रकारे लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या मोठ्या गोष्टी शिकत जातो. त्यातून आपल्या सवयी घडत जातात, आपल्या आवडीनिवडी ठरत जातात. हळूहळू आपले विचार पक्के होऊ लागतात. यालाच आपली जडणघडण होणे असे म्हणतात. तुम्ही तुमचे लहानपणचे फोटो बघितले असतील. तुम्ही रांगायला लागलात, चालायला शिकलात, बोलायला शिकलात, दात कसे घासायचे, आंघोळ कशी करायची, न सांडता कसे जेवायचे, मोठ्या माणसांशी कसे वागायचे, यासारख्या साध्या साध्या गोष्टींपासून कितीतरी गोष्टी तुम्ही शिकलात. शाळेचे दप्तर कसे भरायचे, सायकल कशी चालवायची, मोबाईलवरचा खेळ कसा खेळायचा, गाईगुरांना चारा कधी द्यायचा, दुकानातून वाण सामान कसे आणायचे, अनोळखी लोकांशी कसे वागायचे, अशी खूप मोठी यादी आपल्याला करता येईल. या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा शिकलात? या गोष्टी तुम्हाला कोणी शिकवल्या? आई वडील आणि नातेवाईक यांच्याकडून यातल्या खूपशा गोष्टी तुम्ही शिकला असाल. आई वडील आपले बोट धरून आपल्याला चालायला शिकवतात, वागण्या बोलण्याची पद्धत सांगतात, चूक झाली तर ती कशी सुधारायची ते सांगतात. आपण एक चांगला माणूस व्हावे असे त्यांना वाटत असते. माहीत आहे का तुम्हाला, सिंहाचा बछडा शिकार करायला कसा शिकतो? शिकार करून आपले पोट कसे भरायचे हे सिंहाच्या बछड्याला जन्मताच माहीत नसते. शिकार कशी करायची हे त्याला त्याची आई आणि कळपातील इतर सिंहिणी शिकवतात. 2 आठवड्यांचे होईपर्यंत बछडे खूप नाजूक असतात. ते आपले डोळेही उघडत नाहीत. त्यामुळे त्यांची आई त्यांना सगळ्यांपासून लपवून ठेवते. बछडे 8 आठवड्यांचे झाले की ती त्यांची कळपातील इतरांशी ओळख करून देते. बछड्याची काळजी मग कळपातील सगळ्याच सिंहिणी घेऊ लागतात. 3 महिन्यांचा होईपर्यंत सगळ्याजणी त्याचे लाड करत असतात. त्यानंतर त्याचे शिकारीचे प्रशिक्षण सुरू होते. शिकार करण्यात पारंगत होण्यासाठी 2 ते 3 वर्षाचा काळ जावा लागतो. आपल्याला चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून आपली प्रेमाची माणसे धडपडत असतात. आजी, आजोबा, काका, मामा, मावशी, आत्या यांसारख्या जवळच्या नातेवाईकांनाही आपल्याबद्दल आपुलकी असते. त्यांच्याकडून आपण खूप गोष्टी शिकतो. स्वतःची कामे स्वतः कशी करावीत हे जवळची माणसे शिकवत असतात. या गोष्टी ज्यावेळी आपण व्यवस्थित करू लागतो तेव्हा सगळेजण आपले कौतुक करतात. आपण मोठे झालो असे सगळेजण म्हणू लागतात. माहीत आहे का तुम्हाला,
हाली रघुनाथ बरप किंवा समीप अनिल पंडित ही नावे तुम्ही ऐकली आहेत का? हाली ही ठाणे जिल्ह्यातील शहापूर या तालुक्यातील मुलगी आहे. हालीने आपल्या मोठ्या बहिणीला बिबट्याच्या तावडीतून सोडवले. समीपने गोठ्यात दावणीला बांधलेल्या म्हशींची आगीतून सुटका केली. त्याबद्दल या दोघांचाही जानेवारी 2013 मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय वीरता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सांगा पाहू, तुमच्या आईवडिलांकडून आणि नातेवाईकांकडून तुम्ही कोणकोणत्या गोष्टी शिकलात? त्यांची यादी करा. या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा शिकलात विचार करा. माहीत आहे का तुम्हाला, बाबा आमटे यांनी समाजसेवेत संपूर्ण आयुष्य घालवले. कुष्ठरोगी, दृष्टीहीन, अपंग लोकांना स्वतःच्या पायांवर उभे करणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. या कार्यात त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी त्यांना मोलाची साथ दिली. त्यांची मुले आणि सुना यांनी त्यांचे कार्य पुढे चालू ठेवले. आता त्यांची तिसरी पिढी देखील या कार्यात आपले योगदान देत आहे. आई वडील, आजी आजोबा यांचे अनुकरण करत समाजसेवेचे कार्य पुढे चालू ठेवण्याचे हे उदाहरण किती प्रेरणादायी आहे ना. प्रत्येक गोष्ट आपण शिकल्यावरच शिकतो असे नाही. अवतीभोवती बघूनही आपण अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात, कोणते कपडे घालतात, कोणते खेळ खेळतात, अभ्यास कसा करतात, हे अनेकदा आपण नकळतपणे शिकतो. बरेचदा त्यांच्यासारखे वागायलाही लागतो. आता या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे. पहा, शाळेतील पालक शिक्षक सभेला पालक आलेले आहेत. ते एकमेकांशी काय बोलत आहेत ते पहा. रेणुकाची आई म्हणते, आधी जेवताना रेणुका उसळी खात नव्हती. शाळेत जायला लागल्यापासून ती सर्व जेवण व्यवस्थित जेवते. झोयाची आई म्हणते, झोया, शिल्पा आणि गेल यांची मैत्री झाल्यापासून तिघीजणी रोज संध्याकाळी सायकल चालवतात. त्यामुळे तिघींचाही छान व्यायाम होतो. प्रथमेशचे बाबा म्हणतात, सलमान, बोमन आणि प्रथमेशची मैत्री झाल्यापासून प्रथमेश न कंटाळता गणिताचा अभ्यास करायला लागला आहे. सांगा पाहू, तुम्हाला तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीची कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट आवडत नाही? तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींकडून कोणकोणत्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात? मित्रमैत्रिणींप्रमाणेच सभोवतालच्या परिसरातील माणसांचाही आपल्यावर प्रभाव पडत असतो. शेजाऱ्यांशी आपला रोजच काही ना काही संबंध येत असतो. एकमेकांचे वागणे, बोलणे, जेवणा खाण्याच्या पद्धती आपण जवळून पाहत असतो. त्याचा आपल्या जडणघडणीवर परिणाम होत असतो. आपल्यापेक्षा वेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक जर शेजारी राहत असतील तर त्यांच्याकडील खाद्यपदार्थ, त्यांचे वेगळे सणवार याबद्दल सहजच माहिती मिळते. यातून आपली विविधतेशी ओळख होते. बरेचदा शेजाऱ्यांनी आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असते. आपल्याविषयी त्यांना जिव्हाळा असतो. शेजाऱ्यांमुळे आपल्याला चांगल्या सवयी लागू शकतात. चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. आता पान क्रमांक 108 वरील हे चित्र पहा. प्रताप, सुप्रिया आणि हिना यांच्यामध्ये आपल्या शेजाऱ्यांमुळे काय बदल झालेला आहे किंवा ते त्यांच्याकडून काय शिकलेले आहेत हे या ठिकाणी सांगितलेले आहे. प्रताप म्हणतो, माझ्या शेजारच्या आजोबांना रोज सकाळी फिरायला जायची आवड आहे. त्यांच्याबरोबर मीही कधी कधी टेकडीवर जातो. हिना म्हणते, आमच्या शेजारच्या आजींचे खूप वय झाले आहे, तरीही रोज न कंटाळता त्या अंगण झाडतात. स्वतःचे काम स्वतः करतात. त्यांच्यामुळे मला स्वावलंबनाचे महत्त्व कळले. आता सुप्रिया काय म्हणते पहा. सुप्रिया म्हणते, आमच्या शेजारच्या ताईला वाचनाची आवड आहे.
ती मला अनेकदा छान छान गोष्टींची पुस्तके वाचायला देते. प्रताप, सुप्रिया आणि हिना यांच्यासारखेच तुम्ही सुद्धा तुमच्या शेजाऱ्यांकडून एखादी गोष्ट शिकला आहात का? त्याविषयी तुमच्या वहीत लिहा. आता तुम्ही माझी जडणघडण या पाठाचे लक्षपूर्वक वाचन करा.